सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, झुंजाराची रीत. छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. सह्याद्रीच्या कडाकपारांनाही पागत होते, डोंगर मात्यांनाही घाम फुटे, झाडे झुडपेही शातील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला किती विशेषण लावली तरी ती कमीच पडती असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती, राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरी किल्ल्यात तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शुभांचा जन्म झाला. आईच्या गर्भात उमगली आईच्या गर्भात उमगली. पोवाड्यातून, गीत गायनातून, नृत्यातून आणि आमच्या इयत्ता 5वीच्या शिक्षकांनी उत्तम तऱ्हेने केलेल्या सजावटीतून, फलक लेखनातून, शीतल मॅडमच्या प्रास्ताविकातून, सागर सरांच्या भाषणातून कसे होते आमचे शिवाजी राजे, कसे होते आमचे शिवाजी राजे, कसे होते जिजाऊंचे पुत्र. या महाजनी जिजाऊंनी स्वराज्य संकल्पक अशा शिवछत्रपतींना जन्म दिला शिवनेरी किल्ल्यावर. शिवाजीराजांचा मृत्यू होतो तेव्हा शिवाजीराजांच्या बद्दल औरंगजेब बादशाह शत्रू असून सुद्धा त्यांच्या भक्तांचा आदर त्यांनी व्यक्त केला होता की हे
खुदा ते जन्नत के दरवाजे खुललं, तेरा नेक बंदा आ रहा है. म्हणजे शत्रूवरती सुद्धा प्रेम करणारा असा हा महान राजा, की ज्याच्याबद्दलचा शत्रूला सुद्धा आदर होता, शत्रू असून सुद्धा आदर होता शिवाजीराजांच्या बद्दल. आपल्या मनामध्ये सुद्धा शिवाजीराजांची एवढे गुण आहेत की आपण ते गुण घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही जरूर कराल. कारण आज जे प्रेझेंटेशन तुम्ही या ठिकाणी केलं त्यातून दिसून येतं की खरंच तुम्ही याचा पुरेपूर अशा प्रकारचं शिवाजीराजांचं अनुकरण कराल. आणि या ठिकाणी मला इथे सकाळपासून पेढे बांधायला मदत केली त्यांचे देखील आभार. आजच्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षक वर्ग आणि कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि येथे उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपणही छानपणे कार्यक्रम ऐकलात त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. मान्यवरांच्या आदेशानुसार आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे मी जाहीर. झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली.